नाम व भगवंत. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही हाच आपला अनुभव आहे. समजा आपल्याला काशीला जायचे आहे आणि तिकीट काढण्याकरिता म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि तेथे ज्या ठिकाणाला जायचे आहे त्याचे नाव न सांगता तिकीट मागू लागलो, तर काही झाले तरी आपल्याला तिकीट मिळणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार नाही. म्हणजे ठिकाण पाहिलेले नाही पण नाव माहीत आहे, तर तिकीट मिळून आपल्याला तेथे जाता येते. पण समजा ठिकाण ओळखीचे आहे, त्याचे सर्व वर्णन केले आणि नाव तेवढेच न आठवले, तर मात्र काही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणे जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. ते नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायका मुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कोठे आहे हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेता असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. जसे इमारतीच्या पायालाही दगड आणि कळसालाही दगडच असतो, तसेच साधकाला आणि सिद्धालाही नाम हेच साधन आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.